आदरणीय व्यासपीठाचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक वसंत कांबळे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर मुसाई सर, व्यासपीठासमोरील आपण सहकारी विद्यार्थीने आमचे स्पोर्ट्स विभाग या कार्यक्रमात शोभा आणणारे दोन महान व्यक्तींचे आज आपण आठवण करीत आहोत. आपल्या महाविद्यालयामध्ये हा उपक्रम आपण सादर करत आहोत. या दोन महान व्यक्तींच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर कायम बोलावं, कायम त्याला वेळ काळ नाही आहे, इतकं मोठं त्यांचं कार्य आहे. वसंत सरांनी आजही म्हणजे थोडक्या शब्दामध्ये अगदी त्यांनी पूर्ण हा जे त्यांचा गोषवार जो आहे, त्यांचं कार्य आहे, त्यांचे गुण आहेत आणि देशासाठी आणि जगासाठी केलेलं काम जे आहे आणि देशासमोर जगासमोरचे आदर्श त्याने आपल्यासमोर मांडलेले आहेत. आणि मुसाई सरांनी त्याचं कन्सेप्शन जे सांगितलेले आहे ते अगदी बरोबर. या माध्यमातून त्यांनी एक रिसर्च आपल्यासमोर एक भाग ठेवला असं म्हणावं लागेल. ह्या दोन व्यक्तींच्या बाबतीत थोडक्यात मला सांगतो मी. लाल बाग पाल या तीनपैकी एक म्हणजे लाल बहादूर शास्त्री देशासाठी काम करणारे, देशासाठी आर्थिक दृष्टिकोनातून विचार करणारे, अतिशय काटकसरीनं अतिशय साध्या पद्धतीने राहणारे हे आपल्या देशाचे पंतप्रधान आणि म्हणून त्यांची ख्याती आहे. सर्व त्यांचे एक गुण सांगितलं तुम्हाला की आपल्या बाबतीत झालं ना की मी मंत्री असताना रेल्वे अपघात झाला, नैतिक जबाबदारीने रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा दिला. आता पाहतो आपण की असं करणारे कोण नाही आहे, म्हणून पहिली व्यक्ती ती म्हणाला लागेल. तर अशा त्या व्यक्तींची आपण आज आठवण करीत आहोत. दुसरे महान व्यक्ती जे आहेत की ज्याने असं म्हटलं जातं की 150 वर्ष राज्य करणारे गोरे लोक आणि काळे गोरे हा भेद होता. आणि महात्मा गांधी आपल्या देशात नव्हे तर जगात श्रेष्ठ आहेत आणि काळ्या लोकांसाठी ते महत्त्वाचं काम केलं. कृष्णवर्णीय म्हणून किंवा काळे लोक म्हणून रेल्वेच्या पहिल्या डब्यातून ढकलून दिलं आणि म्हणून असं वाटतं की त्या गोऱ्या लोकांनी एका काळ्या माणसाला आमच्या ढकलून दिलं रेल्वेतून, परंतु याच काळ्या एका माणसाने त्यांच्या जातीला भारतातून बाहेर ढकलून दिलं, म्हणजे इंग्रजात ढकलून दिलं. एवढं मोठं त्यांनी काम केलं. तर महात्मा गांधींचं इतकं मोठं कार्य आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला थोडंसं गुजरातला जावं लागेल. आम्ही जाऊन आलो साबरमतीला. त्याच्या आठवणी तिथल्या आणि त्या नदीवर बांधल्या एवढा मोठा घाट आहे आणि ते त्यांच्या आठवणी सगळे ठेवलेले आहेत. त्यांचा चष्मा असेल, त्यांचा चरखा असेल, हे कार्य जे आहे त्यांच्या त्या म्हणजे वस्तुसंग्रह जे आहे ते तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. म्हणजे महात्मा गांधींचं महत्त्व किती आहे आणि काय आहे हे तुम्हाला तिथं गेल्यानंतर पाहायला मिळेल. म्हणजे एवढं मोठं कार्य आहे. तर अशा पद्धतीनं महात्मा गांधींचं कार्य हे जगाच्या समोर आहे. आपल्या इथल्यापेक्षा मोठे पुतळे त्यांचे दक्षिण आफ्रिकेमध्ये आहेत आणि आपल्यापेक्षा देखील मोठ्या प्रमाणात जयंती जी आहे ती तिथं साजरी केली जाते. कारण त्यांना जगण्याचं स्वातंत्र्य दिलं. जगासमोर अजून देखील दक्षिण आफ्रिकेला क्रिकेटमध्ये खेळायला मिळत नव्हतं लक्षात. तर त्या लोकांना देखील आत्ता खेळायला घेतलेलं आहे क्रिकेटमध्ये कृष्णवर्णीय म्हणून. तर हे त्यांना स्वातंत्र्य देण्याचं काम महात्मा गांधींनी केलेलं आणि हे आपले भारतीय लोक जगाच्या समोर आहेत. एवढं मोठं त्यांचं महान कार्य आहे. त्यांच्या या कार्याची आठवण करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपल्या महाविद्यालयातले आज सांस्कृतिक विभाग प्रमुख मुसाई सरांनी हे चांगलं नियोजन करून आपल्यासमोर हा कार्यक्रम केलेला आहे. आणि आज वसंत सरांनी चांगल्या पद्धतीनं आपल्यासमोर मांडले. आपण देखील या कार्यक्रमात आलेला आहात. त्या तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. मला आदेश दिल्या